आज तो रोज करे त्यांचा एखादा मुलगा असतो तर त्याची सोडलं नसतं. अधीक्षक मॅडमला जाऊन आम्ही भेटून निवेदन दिलं. असं जरी माझ्या मुलाचा खून होऊन 1 महिना होऊन गेला तरी अद्याप आरोपी प्रसाद रोचकरी अजून अटक झालेला नाही. तरी त्याला पकडण्यास टाळाटाळ होत असल्याची मला संशय आहे. तरी आज मॅडमला भेटून आम्ही सांगितलं की लवकरात लवकर त्याला अटक करा. जर त्याला लवकरात लवकर नाही अटक केली तर आम्ही पूर्ण आमचं सहकुटुंब आम्ही इथं उपोषणाला बसणार. त्यांनी मॅडमने आम्हाला असं सांगितलं की आम्ही चौकशी चालू आहे आणि लवकरात लवकर त्याला अटक करू असं म्हणलेले आहेत त्यांनी. प्रकरण काय? ही माझ्या मुलाचं 1 महिन्याखाली प्रसाद रोचकर यांनी फोन करून बोलवून घेऊन त्याला प्रथमेश कांबळे यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वाळ करून त्याचा खून केला होता. एक आरोपी अटक आहे सध्या कांबळे, पण प्रसाद रोचकर अद्याप ही अटक नाही. तरी लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून तुळजापूरमध्ये अशी गुन्हेगार वृत्ती. आज तुळजापुरात दहशतीचं वातावरण आहे. आज तुळजापूरमध्ये जर अशा गुन्हेगार वृत्तींना जर कठोर सजा झाली तर या लोकांना दहशतीवर आळा बसल. जेणेकरून आज जी माझ्यावर वेळ आली ती त्या तुळजापुरावर येऊ नये हीच माझी इच्छा आहे. म्हणून मॅडमला म्हणलं लवकरात लवकर या गुन्हेगाराला अटक करा. तरी आज त्यांनी आश्वासन दिलं आहे मला की लवकरात लवकर त्यांना अटक करू. नाही जर केली तर आम्ही तो उपोषणाला बसायचं ठरवलेलं आहे. आम्ही सर्व कुटुंब इथं उपोषणाला बसणार आहेत. भेट घेतली, काय मागणी? मागणी माझ्या मुलाला न्याय पाहिजे. मला जो आरोपी सध्या मुकाट फिरते त्याला ताबडतोब अरेस्ट करा. एका आईची हाक आहे त्याला कधी म्हणजे येणार. जसं माझा मुलगा तळपडत गेलाय तसं त्याला तळपडत फाशीची शिक्षा द्या. काय मिळालं माझ्या मुलाला तिथं बोलवून त्याचा लगेच खून करून मला न्याय पाहिजे.